याचं एक क्लासिक उदाहरण सांगतो, याच्यामुळे किती नुकसान होतं. भोकरदन म्हणून तालुका आहे तिथे, जो सिल्लोड तालुक्याच्या बाउंड्रीला लागतो. तिथं असे काही गाव होते, ज्यावेळेस मी मोहीम हाती घेतली त्यावेळेस लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर काही शेतकरी त्या गावातले मला लोक येऊन भेटले. हे साहेब, तुमचे खूप उपकार झाले, तुम्ही आमच्या गावाला रस्ता केला. म्हणलं, मी काही उपकार वगैरे काही केले नाही, हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, आणि जे रस्ता केलेला आहे तो टिकून पुढे न्यायचा नाही. मग त्यासाठी म्हणत नाही. म्हणजे कशासाठी म्हणताय? तर आमचं असं गाव आहे, गावाला रस्ता नसल्यामुळं दोन गोष्टीचे परिणाम. आता पावसाळ्यामध्ये ज्या ठिकाणी शाळा आहे त्या ठिकाणी आमचे मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत, म्हणून शिक्षणाचं नुकसान होतं, मुलांचं नुकसान होतं, पिढ्याने पिढ्या बर्बाद होतात. नंबर एक. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आमच्या गावामध्ये मुलीचे लग्न होत नाही. यासाठी होत नाही की गावात जायला रस्ताच नसतो, म्हणून आमच्या गावातल्या मुली घराला कोणी तयार होत नाही. म्हणजे बघताना तुम्हाला कदाचित हा विषय वाटेल की हा साधा रस्ता आहे, तो फक्त शेतीचा आहे. फक्त शेताचा इश्यू नाही आहे हा, तिथल्या जीवनमानचा विषय. त्याच्यावरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमचे दळणवळण अवलंबून आहे, त्याच्यावरती तुमची अर्थव्यवस्था अवलंबून आहे.